रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा हा जो प्रस्ताव आहे, हे जे कंत्राट आहे त्याला मिळालेलं काम आहे हे आजपासूनचं नाहीये. महापौर या ठिकाणी म्हणजे मी आत्ताच झाले 6 महिने झाले मी आलेली आहे. हे गेल्या 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या कंपनीचं नाव आहे मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि ही जी कंपनी आहे ती गेले 2 वर्षापासून 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये माय बीएमसी प्रसार माध्यमाचं काम करते आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार प्रत्येक महापौरांना माय बीएमसी हे जे पोर्टल असतं मुंबई महानगरपालिकेचं, त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती महापौरांचा सुद्धा पूर्ण दिवसभराचा जेवढा पण प्रसार असतो, प्रचार तो त्या पोर्टलमधून दाखवला जातो. माझी मागणी एवढीच होती की या ठिकाणी तुम्ही जी व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल अशा पद्धतीची व्यवस्था पुरवता तर ती व्यवस्था कायम माझ्याबरोबर सतत माझ्याबरोबर राहिली पाहिजे, ही मागणी मी नक्कीच केली होती. फक्त मुंबई महानगरपालिकेच्या दालनापुरतं मर्यादित न राहता मी ज्या ज्या ठिकाणी जाते, ज्या ज्या लोकांना भेटते, जी जी कामं बघते, ज्या ज्या ठिकाणी जाते ते सुद्धा माझ्या प्रसारमाध्यमांना माझं काम हे सगळ्यांना पोहोचलं पाहिजे, त्या अनुषंगाने फक्त हे एक पत्र मी त्या ठिकाणी दिलं होतं. आता हे जे टेंडर आहे या ठिकाणी मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, हे टेंडर एक्सटेंड करणं, ह्याला काम देणं किंवा दुसऱ्याला काम दिलं असं तर पत्र महापौरांनी दिलेलं आहे. जी व्यवस्था तुमची मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्या व्यवस्थेमध्ये महापौरांचं सुद्धा ज्या ठिकाणी तांत्रिक म्हणजे व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल त्याला समाविष्ट करून घ्या. पण हे समाविष्ट करून घ्या म्हणजे काय, हे आजचं नाहीये. आतापर्यंतच्या असलेल्या सगळ्या महापौरांना ही व्यवस्था दिली होती, त्याच पद्धतीने मला दिलेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता जर तुम्ही हे टेंडर पाहिलं तर ह्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका कुठेच महापौरांनी स्वतःचं पत्र देऊन सांगितलेलं आहे का त्याच संस्थेला एक्सटेन्शन द्या, या ठिकाणी आयुक्त महोदयाने अशा पद्धतीची मुदतवाढ करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. आता त्याला द्या, त्याला एक्सटेन्शन द्या किंवा दुसऱ्याला कोणाला आणा, ह्याच्यामध्ये तर महापौरांचा कुठेच हस्तक्षेप नाहीये किंवा कुठे सहभागही नाहीये. फक्त मागणी केली गेली की तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जी कामं ज्यांना तुम्ही देणार आहे त्याच्यापैकी जी 2 माणसं आहेत, तुम्हाला ज्या कंपनीला द्यायचं आहे त्यापैकी 2 माणसं ही मुंबई आपल्या महापौराच्या दालनामध्ये त्याची व्यवस्था करण्यात यावी. हे पत्र मला सांगितलं गेलं की तुमच्याकडनं आम्हाला लागेल, ते पत्र मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे त्याच्यामध्ये सुद्धा इतकं मोठं राजकारण करून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंतचं जे मुदतवाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो स्थायी समितीमध्ये ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि मंजूर झालेल्या प्रस्तावावरती आता ह्या लोकांनी अशा पद्धतीने उहापोह करायला सुरुवात केलेली आहे. तर मला तुम्हाला सांगणं हेच आहे, वारंवार महापौर हे नाव लावून या ठिकाणी राजकारण करण्याचं काम बंद करा. मुंबईकरांना हे समजतंय या कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेच महापौरांचा हस्तक्षेप नाही. जी प्रथा परंपरा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरांना दिली जाते त्याच प्रथा परंपरेप्रमाणे या ठिकाणी महापौरांना पुन्हा या ठिकाणी व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल ते पुरवले गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही महापौरांचा हस्तक्षेप नाही. तुमच्याकडून जे स्पष्टीकरण आलं आहे त्यात तुम्ही जसं म्हटलेलं होतं की संपूर्ण बीएमसीच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासंदर्भातील हा सगळं आहे, स्पेसिफिक नाही. मात्र जो प्रस्ताव आहे त्यात स्पेसिफिक लिहिण्यात आलं की महापौर कार्यालयाचा संवाद हाताने नाही. यामुळे हा प्रश्न उपस्थित आहे. वेगळा महापौरांच्या मी आत्ताच आता खरं तर मी मागेच हे पत्र काढणार होते पण बऱ्याच कामाच्या व्यापामध्ये माझं राहून गेलं. ज्यावेळी महापौर बंगल्याच्या बाजूच्या परिसरावरील सुशोभीकरण त्याचवेळी मी खरं हे पत्र देणार होते, पण आता मी माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे की मुंबई महानगरपालिकेला आयुक्तांना पत्र द्या. कुठल्याही मुंबई महानगरपालिकेच्या विभागातून जर कुठलाही डीएल जर स्टँडिंगवरती महापौरांचं नाव घेऊन जाणार असेल तर ते सुरुवातीला मला अवगत करायचं. कारण महापौर हे नाव घालून आता तुम्ही जर एक गोष्ट बघितली तर मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची का गरज आहे? माझं तर प्रश्नाचं चिन्ह तिथे आहे. तुम्ही दुसऱ्यांना का संधी देत नाहीये? गेले 3 वर्ष ती लोक काम करतात आहे. परंतु या ठिकाणी काय केलंय, महापौरांना या ठिकाणी गरज असल्यामुळे मला काय, तुम्ही या ठिकाणी मेसर्सला काम द्या किंवा अजून कोणाला काम द्या, त्याच्यामध्ये जे तुम्ही मनुष्यबळ जी तांत्रिक गोष्टी म्हणजे महापौरांसाठी तुम्ही दिले जातात सोशल मीडियासाठी
त्याच्यातूनच मी मागणी केलेली आहे की ती जी तुम्ही देताय तर ती महापौर कार्यालयाला द्या. वेगळा प्रस्ताव कुठल्या महापौरांकडनं आलाय का तर नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा मेसर्स टाइम्स सोल्युशनलाच पुन्हा काम देण्यासाठी विरोध मी एकतर केला होता. मी PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे त्यांना वारंवार सांगितलं की वारंवार मी एक गोष्ट मुंबई महानगरपालिकेत बघते की एकालाच सतत त्याच कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. आपण वेगवेगळ्या निविदा काढून दुसऱ्यांना पण का आपण संधी देत नाही. आता गेले 3 वर्ष ही जर मेसर्स रन टाइम सोशल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काम करते तर ह्यांनाच आपण एक्सटेन्शन का देतोय. पण हे एक्सटेन्शन देण्यासाठी महापौरांचं नाव टाकून पुन्हा अशा पद्धतीचं एक्सटेन्शनचा प्रस्ताव पास करण्याची मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची तर ह्याच्यामध्ये हे नाही. मग आपण ते बोलतो ना जे आहेत ही जी लपलेली माणसं आहेत झारीतले शुक्राचार्य हे आपल्याला शोधून काढावे लागतील. तुम्ही त्यांनाच का काम देता आणि त्यांना काम देण्यासाठी तुम्ही महापौरांचं नाव घालायची काय गरज होती. कुठली सही येते महानगरपालिकेच्या प्रस्तावावरती महापौरांची. कुठल्या स्टँडिंगच्या प्रस्तावावरती महापौरांची सही असते. मला एक तरी पत्र दाखवावं मीडियाने. काय संबंध आहे महापौरांचा. या ठिकाणी जर हा प्रस्ताव जर महानगरपालिका आयुक्तांची सहीने गेलेला आहे त्या ठिकाणी महापौरांचं नाव घालण्यात काय अर्थ. म्हणजे मलाही ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. एकतर हा महापौर मी आता हे पत्र देते आयुक्तांना. मुंबई महानगरपालिका व महापौर मुंबई यांचे समाज माध्यम उपक्रमाचे व्यवस्थापन व महापौर लिहिण्याची काय गरज होती. मुंबई महानगरपालिका माय BMC असंही हँडल करते. त्याच्यामध्ये महापौरांचं काय आहे. मुंबई महानगरपालिका माय BMCच्या हँडलवरती महापौरांचं काम हे केलंच जातं. आतापर्यंतची ती प्रथा परंपरा आहे. तर अशा पद्धतीने महापौरांचं नाव त्याच्यामध्ये घुसवून या पद्धतीने जे कोणी अधिकारी काम करत असतील किंवा विरोधक ह्याच्यामध्ये हात घालून काम करत असतील तर पुन्हा एकदा त्यांचं हे पितळ या ठिकाणी उघडं पडलं. नाही हे आता बघा नाही जनतेच्या पैशातून मग तुम्ही पूर्ण मुंबई महानगरपालिकेचंच आता सोशल मीडिया बंद करा. जनतेच्या पैशातून फक्त महापौरांचं नाही. मी एक काम करते तुम्हीही पत्र द्या मीही पत्र देते. पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं सोशल मीडिया बंद करा. त्याच्यामधून सगळ्यांचंच बंद होऊन जाईल. महापौरांचं पुन्हा काही आहे याच्यामध्ये मी पुन्हा तुम्हाला क्लॅरिफाय करते. या ठिकाणी मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करते. तेव्हा महापौर ऋतू तावडे होत्या का तिथे. महापौर होत्या का त्या ठिकाणी. मग गेल्या 3 वर्षापासून हे काम करते. आणि जर तुम्ही टॅक्सपेअर लोकांचा पैसा मान्य आहे मी तुमच्या मताशी सहमत आहे मग पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं हे कॉन्ट्रॅक्टच बंद करून टाकूया आणि अशा पद्धतीने काम करायला आता मुंबई महानगरपालिका मग त्याच्यामध्ये महापौर असेल महानगरपालिका आयुक्त असेल इतर कुठले विभाग असेल PRO डिपार्टमेंट असेल आणि त्या व्यतिरिक्त अजून एक सांगते हे जे दुसरा जो पेपर माझ्याकडे आलेला आहे विविध न्यूज पेपरला सुद्धा या ठिकाणी 18%, 16%, 16% हे जे ऍड दिले जातात ते ऍड पण आता आपल्याला बंद करावे लागतील. मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्स पेअरचा पैसा मग कुठेच गेला नाही पाहिजे. या ठिकाणी विविध ज्या प्रिंट मीडियाला हे सगळे पैसे दिले जातात PRO डिपार्टमेंट मधून ही पण जवळपास नाही म्हटलं तरी 30, 40, 25 कोटीच्या आसपासची अमाऊंट आहे. मग हे सुद्धा बंद करून टाका. मग पारदर्शीपणा हा सर्वत्र समान झाला पाहिजे. मग या वेगवेगळ्या न्यूज पेपरला मग सामनाला किती 16% एकूण ह्याच्या 16% ऍड फक्त सामनाला दिली जाते. मग ही बंद करून टाका. मुंबई महानगरपालिकेचा टॅक्स पेअरचा पैसा मग कुठल्याच न्यूजपेपरला त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये सुद्धा नाही गेला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका पारदर्शी तर सगळ्यांसाठी आता तो संशोधनाचा पार्ट आहे की आता हे कोण असावेत. पण जे कोणी असावेत त्या सगळ्यांना मी सक्षम आहे उत्तरं द्यायला. मला एवढंच म्हणायचं जेव्हा जेव्हा माझ्यावरती आरोप होतील ज्या ठिकाणी माझा काडीमात्र सुद्धा तिकडे संबंध नाहीये परंतु मला गोवण्याचा त्या ठिकाणी जर विचार करत असतील तर त्याला पुरेपूर उत्तर देण्यासाठी महापौर ऋतू तावडे या ठिकाणी तयार आहे हे मी तुम्हाला सांगतो. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे मॅडम अतिशय कर्तृत्ववान महिला आहे.
आणि अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी चालू आहे. आल्यापासून त्या बऱ्याच ठिकाणी व्हिजिट देतात आहे, चांगले चांगले मोठे मोठे निर्णय घेतात आहे. इनफॅक्ट काही निर्णयामध्ये माझा आणि भिडे मॅडमचा संवादसुद्धा असतो आणि अशा पद्धतीचं चांगलं. आज तुम्ही जर बघणार तर सर्वात मोठी हे म्हणजे गेल्या 25 वर्षात पण त्यांना करता नाही आलं, पण आज आपण मुंबई महानगरपालिकेचे रस्ते मोकळे करून आज आपण मुंबईकरांना ते उघडे करून दिलेले आहेत. आज या ठिकाणी फेरीवाल्यांसाठी आपण QR कोड असेल, प्रमाणपत्र असेल, टाउन वेंडिंग कमिटी त्या ठिकाणी फॉर्म केलेली आहे. चांगले मोठे मोठे निर्णय आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिकेमध्ये महापौर ऋतू तावडे आणि महायुतीची सत्ता इथे करते. या चांगल्या गोष्टीसुद्धा होतात. आता ही फार चुकीची गोष्ट आहे की आमचं पटत नाही, अतिशय चांगलं पटत. वारंवार हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे आणि अधिकाऱ्यांशी बोलून देखील ही कंपनी बदलली जात नाही. याचा अर्थ 6 महिने होऊन देखील प्रशासनावर 100% या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर ज्या रन टाईम सोल्युशन ह्याच कंपनीला गेल्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेचं संपूर्ण सोशल मीडिया होता आणि आता एक्सटेन्शन देण्याचं पण काम चालू आहे. मी आत्ताच खनकरांशी बोलले की आज जर हा विषय स्टँडिंगवर आला तर ह्याच्यावरती जास्त चर्चा करा की वारंवार एकाच कंपनीला एक्सटेन्शन देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही का करताय. आणि एक्सटेन्शन देण्यासाठी जर तुम्ही महापौर या शब्दाचा वापर केला असेल तर तो खूप चुकीचा आहे आणि त्याच्यावरती बोलण्यासाठी स्टँडिंग कमिटीवर आमचे सदस्य. तुम्ही म्हणाला की मगाशी की हे कंत्राट मी विरोध केलेला असताना हे पुन्हा एकदा आणलं जातं किंवा त्याच कंपनीला दिलं जात आहे आणि आता स्टँडिंगला प्रस्ताव आलाय, तर तुम्ही त्यांना असे आदेश किंवा त्यांना सांगणार का की हा प्रस्ताव पास करू नका? मी एक लक्षात घ्या, हे रन टाईम सोल्युशनचे कोण XYZ आहे मी त्यांना अजून पाहिलेलं नाहीये, कोण व्यक्ती आहे ही मला माहीत नाहीये. माझा फक्त विरोध त्या कंपनीला म्हणा, मला एवढंच म्हणायचं की एक्सटेन्शन देताना आपण दुसऱ्यांना संधी का नाही देत. वारंवार आपण एकाच कंपनीला का एक्सटेन्शन देतोय. PRO तानाजी कांबळे ह्यांना वारंवार ह्याच्यावरती मी प्रश्न केला होता. आपण ह्यांना एक्सटेन्शन देण्यापेक्षा आपण विविध कंपन्यांना का आपण कॉल करत नाही की त्यांनी ह्याच्यावरती काम करावं. आता ह्याच्यावरचं सगळं व्यवस्थित उत्तर तुम्हाला PRO तानाजी कांबळेच देऊ शकतील, कारण त्यांना ह्याचं उत्तर चांगलं माहिती आहे. DL त्यांच्याकडनं हा आलेला आहे. तर पुन्हा एकदा आउट ऑफ वे जाऊन ह्याच कंपनीला एक्सटेन्शन देण्याची काय गरज आहे ह्याचं उत्तर ते तुम्हाला आज जर हा प्रस्ताव आला असेल आणि मी आतापर्यंत बऱ्याच लोकांशी बोलली आहे की ह्यांनाच एक्सटेन्शन देण्याचं काम असेल तर मी माझ्या स्टँडिंग कमिटीवरती जे सदस्य आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना विरोध करायला सांगितले. काही प्रश्न कोणत्या कंपनीला कंत्राट दिला याचा नाहीये, तर त्यामध्ये उल्लेख आहे की महापौर कार्यालयाला प्रसिद्धीसाठी. आता त्याचं सगळं क्लॅरिफिकेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही पत्र देऊन सांगितलं होतं. नाही, मला ऐक, या ठिकाणी जो प्रस्ताव आलेला आहे माझ्याकडे, मी ते टेंडर कॉपी मागवलेली आहे. त्याच दरामध्ये सदर संस्था रन टाईम सोल्युशन माननीय आयुक्त महोदयाच्या निर्देशानुसार त्याच कंपनीला पुन्हा देण्यात यावं. हे सगळं करत असताना माझं कुठलं सिंगल पत्र तरी गेलेलं आहे का की ह्याच कंपनीला द्यावं. महापुराणा ह्याच्यामध्ये गोवण्याचं काम करतात. या कंपनीला एक्सटेन्शन देण्यासाठी आम्ही महापुरांना या ठिकाणी जे व्हिडिओग्राफर फोटोग्राफर पुरवतो म्हणून या कंपनीला एक्सटेन्शन द्या अशा पद्धतीचा भाषेचा वापर करून या पत्रामध्ये हे एक्सटेन्शन मिळवण्याचं काम चालू आहे. मला महापुरांना तुम्ही रन टाईमला द्या किंवा अजून कुठल्या टाईमला द्या, महापुरांना तुम्हाला द्यायचंच आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून MyBMC वरती आयुक्तांकडे पूर्ण एक सोशल मीडियाची टीम असते, महापुरांकडे एक पूर्ण सोशल मीडियाची टीम असते. ही आतापर्यंतची आलेली प्रथा आहे, ह्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही. पण महापुरांचं कुठलं सिंगल पत्र तुम्ही काढा आणि बघा की या ठिकाणी रन टाईम प्रायव्हेट लिमिटेड सोल्युशन त्यांना काय महापुरांचं पत्र आहे का. तर इथे फक्त ह्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका आयुक्त आणि महापौर, आता कोणालाही तुम्ही काम दिलं तरी महापौरांना तुम्हाला ती व्यवस्था पुरवायचीच आहे, ह्याच्यात काहीच संबंध नाही महापौरांचा. पण हे एक्सटेन्शन म्हणूनच तुम्हाला काय म्हटलं, PROच्या तानाजी कांबळेंकडे जा याची उत्तरं मिळतील. माझा आक्षेप तानाजी कांबळे नावाची जी कंपनी आहे तिला देखील वारंवार अशी कामं दिली जातात. कुठली? ओशियन फिल्म्स नावाची. आणि हा विषय पण मला कळाला होता की कुठली तरी फिल्म या ठिकाणी करण्यासाठी. कुठे गेलं ते पत्र?
त्या एकाला हे करण्यासाठी हे 2 ते 3 मिनिटाच्या लघुपटासाठी या ठिकाणी 4,72,00,000 हे बघा जनसंपर्क विभागाकडून निवेदनाशिवाय कंत्राट. आता तुम्ही तानाजी कांबळेंची जाऊन चौकशी करा सगळ्यांनी कसून. या ठिकाणी PRO डिपार्टमेंटचे अधिकारी तानाजी कांबळे यांची तुम्ही कसून चौकशी करा. नाही मी तर देतेच आहे. मी आत्ताच माझं पत्र देते की आतापर्यंत स्वतंत्र कारभार PRO डिपार्टमेंट तानाजी कांबळे त्याच्यावरती असिस्टंट कमिशनर नेमा. आजच पत्र माझं जाते त्यासाठी. आणि या ठिकाणी 100% जनसंपर्क विभागाची चौकशी करा. 2-3 मिनिटाच्या लघुपट चित्रपटासाठी 4,52,00,000 इतका मोठा निधी आणि ह्याची साधी चर्चाही होत नाही कुठे. स्टँडिंग वरती झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी किती लावली ही, हा माझा प्रश्न आहे. किती आलं पेपरमध्ये? पेपरमध्ये काय येणार? कारण पेपरवाल्यांना इतकं सर्व मिळतंय. जाहिराती, एवढ्या सगळ्या जाहिराती या ठिकाणी सामनाला 16% जाहिराती मिळतात आहे. त्याच्यामुळे हे काय झालंय, हे सगळं सांभाळण्यासाठी पेपरच्या प्रिंट मीडियामध्ये तर हे विषय आले नाही, तर PRO डिपार्टमेंटचे तानाजी कांबळे यांची कसून चौकशी करा प्रसार माध्यमाने. एक तर पहिली चूक ही केली. दुसरी चूक या रन टाईम सोल्युशनला एक्सटेन्शन देण्याचं काम काढा ना, नवीन निविदा काढा, परत पुन्हा नवीन कॉन्ट्रॅक्ट द्या दुसऱ्यांना संधी. वारंवार तुम्हाला 30 माणसं का लागतात? तुमचं ट्युनिंग होतं का त्यांच्याबरोबर? म्हणून तुम्ही त्यांना देण्याचं काम करताय का? आपण पारदर्शीपणे का नाही काम करू शकत? त्याच्यावरती निविदा काढा. अजून काही लोकांना आव्हान करा, पुन्हा दुसऱ्यांना येण्याची संधी द्या. वारंवार त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या निविदा काढून अशी मेक केली जाते की तिसरा कोण काम त्याच्यामध्ये कॉरिगंडममध्ये असे सगळे नियम त्याच्यामध्ये टाकले जातात की तिसरा त्याच्यामध्ये भागच घेऊ शकत नाही आणि ऑटोमॅटिकली हेच पास होतात. ही जी प्रथा परंपरा सुरू आहे ही बंद झाली पाहिजे महानगरपालिकेतून. आणि एकालाच हे लाड पुरवणं चालू आहे त्या ठिकाणी हे असेल. त्याच्यानंतर ह्या सोशल मीडिया ही जी आहे गेल्या जवळपास ते 4 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे रन टाईम सोल्युशनचं, तर हे बंद झालं पाहिजे. आणि फक्त आपलं जे इंटेन्शन आहे ते पुढे नेण्यासाठी महापौरांच्या शब्दाचा वापर करून अशा पद्धतीचे एक्सटेन्शन गेले हे फार चुकीचं आहे. स्थायी समितीमध्ये अनेक प्रस्ताव आहेत असे की तुम्ही जाहिराती संदर्भात बोलताय. महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये असे प्रस्ताव आहेत. तुम्ही सामनाची जाहिरात बंद करण्यासाठी तुम्ही सांगणार की इतर सर्व सगळेच त्याच्यामध्ये जर जाहिरातीसाठी नाही. तुम्ही प्रश्न काय विचारला मला की टॅक्सपेअर लोकांचा पैसा. टॅक्सपेअर लोकांचा पैसा या ठिकाणी महानगरपालिका पूर्ण त्याच्यामध्ये माय BMC असेल किंवा असे लघु चित्रपट असेल, मग सगळ्याच वरती बंदी आणा. नका करू हे सर्व. एक त्या महापौरांना प्रत्येक वेळा फासावरती चढवणं चांगलं नाहीये. ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत, किती किती जण ह्याचा देखील फायदा उचलत असतात. माय BMC, संपूर्ण महानगरपालिका, त्यानंतर अजून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला असेल तर सगळ्याच डिपार्टमेंटला घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न मला विचारला की स्टँडिंग कमिटीवरती जे प्रस्ताव होतात ते महापौरांना विचारून येत नाही. महापौरांचा काडी मात्र संबंध नसतो प्रस्तावाशी. त्या बाहेर त्या महापौरांच्या दालनाबाहेर किती प्रस्ताव स्टँडिंगवरती जातात ह्याचा महापौरांशी काही संबंध नाही. जर संबंध असला असता तर ह्या महापौर बंगल्याला लागून परिसराचा त्यावरती मी तेव्हाच थांबवलं असतं. हा जो प्रस्ताव आहे मी आत्ताच थांबवला असता ह्याच्यावरती महापौरांचं नाव. पण आता मी मात्र आयुक्तांना पत्र देते की महापौर म्हणून माझं नाव कुठलंही DL जर तुमच्याकडे आलं तर ते मला अवगत करायचं, त्याशिवाय द्यायचं. सहयोगी पक्ष आपला अमय घोले असं म्हणतायत की तुम्ही या प्रस्तावासाठी प्रशासनानं पुनर्विचार करावा. प्रशासनाने 100% त्याचा पुनर्विचार करावा. अमय घोले यांची बोलण्याची गरज काही आहे? मी तुम्हाला बोलते वारंवार रन टाईम सोल्युशनलाच तुम्ही का देताय? निविदा काढा, अजून काही आव्हान करा. काही अजून तरुण मंडळी आहेत, काही वेगवेगळे संस्था आहेत ज्या काम करतात आहेत, त्यांना पण येऊ दे ना. 5-6 जण त्याच्यामध्ये सहभाग घेतील, त्याच्यातलं कोण असेल त्यांना फायनल करा. रन टाईम सोल्युशनला एक्सटेन्शन देण्याचं काम काही आहे? त्याची झाली ना कालावधी 3 वर्ष पूर्ण, दुसऱ्याला संधी द्या. त्या ह्याच्यात तो बसत असेल तर त्याला द्या, पण त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म तो ओपन करा. तुम्ही प्रत्येक वेळा एकाच ह्याचा आणि त्याच्यासाठी महापौरांच्या नावाचा वापर करून अशा पद्धतीने स्वतःचं हे करणं, प्रस्ताव पास करून घेणं हे चुकीचं आहे. तुम्ही या ठिकाणी तानाजी कांबळेंची पूर्ण चौकशी करा. तुम्ही दारिद्र्याची लायब्ररी असा उल्लेख केला, महापौरांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने करतायत. दारिद्र्य शुक्राचार्य नेमके कोण? अधिकारी आहेत का?
कारण विरोधक तर नाही, सत्तेवर तर तुम्ही आहात, प्रशासनावर तुमचा ताबा आहे. मी तुम्हाला मगाशीच बोलले, झारीतले शुक्राचार्य हा संशोधनाचा पार्ट आहे. हे शोधावे लागतील. हे काही शुक्राचार्य जे झारीतले आहेत ते लपून बसू शकत नाही जास्त दिवस. हे हळूहळू लोकांच्या नजरेत येणार, महापौरांच्याही नजरेत येणार. त्यामुळे ही लपण्यासारखी नाही आहे. आपल्याला एक एक टप्प्याटप्प्याने कळालेलेच आहे. त्याच्या पुढे अजूनही आपल्याला कळतील की वारंवार महापौरांना बदनाम करण्याचं काम कोण करत आहे. ही ठराविक माणसं डोळ्यासमोर आहेत. आपल्याला प्रूफसहित ती मिळाली तर उद्या आपण त्यांना पण फ्लॅश करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.